तुमच्याच गावचे सचिन मुंडे नावाचे एक शिक्षक आहेत. हो. ते तुम्हाला उद्देशून असं म्हणाले का तुम्ही काय विकास कामं करायच्या बाता मारता, हां. परंतु तुम्ही त्या शाळेमध्ये दारू पिता, हां. पार्ट्या करता. आज या निमित्ताने आज तुमच्या माध्यमातून सर्वांच्याच समोर आज हे एवढे ग्रामस्थ आहेत, हे सगळे मला ओळखणार आहेत. या गावामध्ये माझा जन्म झालाय, 7वी पर्यंत शिक्षण झालंय आणि मग पुढचं शिक्षण जुन्नर किंवा पुणे वगैरे या ठिकाणी झालं असेल. आज गावामध्ये अगदी लहान मुलापासून ते वयोवृद्ध माणसापर्यंत माझ्या अपरोक्ष तुम्ही माझ्या कॅरेक्टरची कुठेही चौकशी करू शकता. नंबर 1, मी आपल्या निमित्ताने एवढी ग्वाही देतो की पहिली गोष्ट म्हणजे सचिन मुंडे जे आहेत त्यांच्या बाबतीत जी काही कायदेशीर किंवा जे काही पोलीस स्टेशनला ज्या काही नोंदी आहेत त्या अशोकबा बोचरेंनी तुम्हाला सांगितलेल्या आहेतच. मी त्यांना ओळखत नाही, नंबर 1. नंबर 2, त्यांचं आणि माझं वैयक्तिक असं काही वादच नाही. मग एवढी ती टीका का? त्यांचा कुणीतरी गैरसमज केलेले. एवढी टीका का, तर त्यांचा गैरसमज केलेले कुणीतरी माझ्याबाबत. आणि हे निश्चित असावं, कारण जर त्यांचा आणि माझा काही संबंध नाही, काही कुठे शेत जमिनी का शेजारी शेत वगैरे? जमिनी काहीच नाही. ते त्या वाडीमध्ये तिकडे पेठेची वाडी म्हणून पाठीमागे, आणि माझं घर इथं शेत जमीन गावामध्ये. इलेक्शनचा राग? इलेक्शनचा तसा काही रागच नाही, कारण हे ग्रस्त कोण आहेत हेच माहीत नव्हतं. ते आता अचानक कसे उगवलेत तेच मोठा म्हणजे तो एक आता संशोधनाचा विषय. कारण बरेच जण म्हणतात, आता तरुण मुलं आहेत हे पण तेच म्हणतात की हे अचानक कसे काय उगवलेले आहेत. याचाच अर्थ आता मी बोललो तसा का त्यांचा बोलवता धनी कुणीतरी आहे. आपल्या माध्यमातून सचिन मुंडेंच्या बाबतीत मी एवढंच सांगेल की मी आता जे तुम्हाला आव्हान केलं ते का तुम्ही माझ्या अपरोक्ष या गावामध्ये गंगाराम सांगडे नावाची व्यक्ती हे असं वर्तन करते का, नंबर 1 आपण खात्री करू शकता. दुसरी गोष्ट, आज मी शिक्षित आहे, उच्च शिक्षित आहे, या गावच्या एका संविधानिक पदावर आहे. जे ज्ञानदानाचं काम आहे ते, जे ज्ञानाचं मंदिर आहे कुठलं, प्राथमिक शाळा पेठेची वाडी, त्यांचा आरोप माझ्यावर असा आहे का तिथे मी दारू पितो. तर तिथे मी दारू का पिईन? तिथे मला दारू प्यायची काय गरज आहे? आणि असे खोटे नाटे आरोप करून दारू पित नाहीत तुम्ही असं तू म्हणायचं? मी तिथं पिऊच कशाला ना पण दारू. जर ते प्राथमिक शाळे मी शिकलोय, मी सुशिक्षित आहे, आणि असे खोटे नाटे आरोप करून माझ्यावर यांना काय साधायचे हे काय मला समजत नाही. या निमित्ताने सचिन, काय त्यांच्या वडिलांचं नाव, किसन मुंडे, राहणार पेठेची वाडी, हडसर, तालुका जुन्नर, जिल्हा पुणे, आपल्या मीडियाच्या आपल्या माध्यमातून मी त्यांना आव्हान करतो, 31 तारखेला त्यांनी तुमच्याकडे जी बाईट दिलेली आहे आणि जी माझी वैयक्तिक बदनामी केलेली आहे, माझं वैयक्तिक त्यांनी चारित्र्य आनंद केलेले आहे, त्याबाबत त्यांना मी आज तुमच्या माध्यमातून आवाहन करतो, येत्या 5 दिवसामध्ये येत्या 5 दिवसामध्ये त्यांनी तुमच्या माध्यमातून माझी जाहीर माफी मागावी. अन्यथा जर जाहीर माफी नाही मागितली तुमच्या माध्यमातून तर पुढील कायदेशीर कारवाईला त्यांनी, मी ज्या काही पुढच्या ॲक्शन घेणार आहेत, मी ज्या काही पुढच्या कायदेशीर कारवाई करणार आहेत त्याला त्यांनी तयार राहावं असं मी आपल्या माध्यमातून त्यांना आव्हान करतो. या निमित्ताने मी आणखीन आपल्याला विनंती करेल की 31 तारखेला त्या मंडळींनी जे कोण तुमच्याकडे बाईट द्यायला आलेले होते त्याच्यामध्ये नंबर 2 याच गावच्या रहिवासी आणि स्त्री आहेत आमच्या भगिनी सौ पारुबाई सुरेश मुंडे यांनी माझ्यावर उपसरपंच म्हणून किंवा गंगाराम सांगडे म्हणून असे आरोप केले का त्यांनी आमच्या नवरा बायकोमध्ये भांडणे लावलेली आणि त्यामुळे आमचा संसार तुटला किंवा काय, त्यांनी आपल्या नवरा बायकोच भांडणं लावली, हा असं त्यांनी बोलणं होत नाही, हा असे त्यांनी आरोप केलेले आहेत. पण हे सुद्धा मी अगदी निर्मळपणे अगदी खुल्या मनाने सांगतो, इथे तुम्ही कुणालाही विचारू शकता माझ्या अपरोक्ष गावामध्ये की बाबा गंगाराम सांगडेंना एवढंच काम आहे का यांच्यामध्ये भांडणं लावणे किंवा काय करणे वगैरे. नवरा बायकोमध्ये भांडणं लावायला मला तेवढा वेळ पण नाही आणि वैयक्तिक कुणाच्या कुटुंबामध्ये मी जाणार पण नाही आणि ती माझी प्रवृत्ती पण नाही. पण पारुबाई सुरेश मुंडे यांना सुद्धा मी हीच ताकीद देतो, जसं आता सचिन किसन मुंडेच्या बाबतीत सांगितलं तसं पारुबाई सुरेश मुंडे सुद्धा या गावच्या रहिवासी आहेत, त्यांना मी ओळखतो, मी त्यांना म्हणजे त्या मला ओळखतात, मला चांगलं ते माझं हे त्यांना माहिती आहे, मी त्यांना चांगला माहिती आहे, एकमेकाची वर्तणूक एकमेकाचं सगळं हे.
वास्तविक पाहता त्यांनी असे आरोप करता वेळेस थोडासा विचार करायला पाहिजे. कारण मी 27 तारखेला जे तुमच्या माध्यमातून जे बोललेलो आहे ते फक्त जर तुम्ही माझं जर भाषण मी बोललेलं जर तपासलं तर मी फक्त ग्रामविकास अधिकाऱ्यावर बोललेलो आहे, बरोबर. BDO साहेबांकडनं बाहेर आल्यानंतर. त्याच्यामुळं मी अतिशय डेकोरम ठेवून, मर्यादा ठेवून बोललेलो आहे आणि विकासासाठी बोललेलो आहे. ग्रामसेवकांनी, ग्रामविकास अधिकाऱ्यांनी गाव वेठीस धरला होता आणि सगळ्यांचे आमच्याकडे तक्रार येत होती, म्हणून आम्ही त्यासाठी ती BDO साहेबांकडे गेलो आणि ती बाईट दिली. परंतु इथे 31 तारखेला पारुबाई मुंडे ज्या माझ्यावर बोलल्या त्या वैयक्तिक त्यांनी बोलायला पाहिजे नव्हतं. कारण त्याच्यामध्ये जसं सचिन मुंडेंनी वैयक्तिक माझं चारित्र्य हनन केलेले, माझी बदनामी केलेली आहे, तसंच पारुबाई मुंडेंनी हे असं बोलून, असं वक्तव्य करून माझं चारित्र्य हनन केले, माझी बदनामी केले, माझं कौटुंबिक नुकसान केले, माझ्या कुटुंबाला मानसिक ताण दिलाय. सचिन किसन मुंडे, पारुबाई सुरेश मुंडे यांनी, त्याच्यामुळं पारुबाई सुरेश मुंडे यांनी, म्हणून या दोघांच्याही बाबतीत मी तुम्हाला परत आवाहन करतो का यांनी, पारुबाई सुरेश मुंडेंनी 5 दिवसामध्ये आपल्या चॅनलच्या माध्यमावर माझी माफी मागावी, अन्यथा पुढील ज्या मी कायदेशीर बाबी अवलंबणार आहे त्या बाबींसाठी तयार राहावे. तिसरा जो ग्रस्त आहे यांच्यामध्ये माझ्यावर बोलणारा की उपसरपंच भांडणं लावतात वगैरे, तो या गावचाच ग्रस्त आहे, संतोष मारुती सांगडे. त्या पारुबाई बरोबरच बोललेले की उपसरपंच भांडणं लावतात, हे करतात, ते करतात. त्याला सुद्धा माझं स्पष्टीकरण हेच आहे, भांडणं लावणं हा माझा उद्योग नाही, मला वेळही नाही. आणि कशासाठी भांडणं लावायची? गाव जर आपलं आहे आणि गावासाठी जर मी माझा काही वेळ, माझा काही त्याग किंवा माझं काही केले तर मी त्याच्यासाठी केलं नाही, मला दुसऱ्या गोष्टीसाठी आणि गावाच्या विकासासाठी मी वेळ खर्च करतोय. या संतोष मारुती सांगडेंना, ते सुद्धा याच गावचे आहेत, इथंच एक खालचा वाडा म्हणून वस्ती तिथे राहतात, त्यांना सुद्धा त्यांनी जे पण वक्तव्य केले यांच्यासारखंच पारुबाईच्या रीमध्ये री ओढले. मला त्यांना एवढीच विनंती आहे, तो मुंडे झाला, हा संतोष मारुती सांगडे, ही पारुबाई, यांना एवढंच मला सांगायचं होतं का बोलण्यापूर्वी काहीतरी तारतम्य बाळगायचं होतं. मी ज्या लेवलनी बोललो होतो त्या लेवलनी त्यांनी बोलायचं होतं. मी जर माझ्या बाईटमध्ये तुमच्या माध्यमातून वैयक्तिक त्यांच्या कुटुंबावर गेलो असतो, अवश्य तुम्ही मला टार्गेट करा. वैयक्तिक या तिघांनी बी, संतोष मारुती सांगडेंनी सुद्धा माझी वैयक्तिक मानहानी केले. माझ्या कुटुंबाच्या याच्यामध्ये खूप मानसिक त्रासाला आम्ही सामोरे जातोय आणि म्हणून त्यांनी सुद्धा यांच्या तिघांनीही येत्या 31 तारखेच्या आत, 31 नोव्हेंबरच्या आत, 31 नोव्हेंबर म्हणताय, 5 दिवस म्हणजे आता 5 दिवसामध्ये म्हणजे 13 तारीख असेल, आज 13 तारीख समजा, एक 13 आणि 5 18 समजा, 18 नोव्हेंबरच्या आत त्यांनी तुमची या चॅनलच्याच माध्यमातून माफी मागावी. नाही मागितली तर तुम्ही तुमची कारवाई करणार. मी जो कायदेशीर बाबीला पुढे मी जे करणार आहे त्याला त्यांनी सामोरे जावं, असं मी त्यांना तुमच्या माध्यमातून आवाहन करतोय. धन्यवाद. मला सांगा का त्यांनी असाही आरोप केला का तुम्ही समजा माजी आमदार किंवा आजी आमदार दोनांकडे पण असता किंवा काय असं जरा थोडीशी तुमची अशी हेटळणी केली, ते काय विषय नक्की? राहू द्या ना, कारण आम्ही गावच्या विकास कामांसाठी आम्ही आजी आमदार, माजी आमदार एवढंच नव्हे, आम्ही जिल्हा परिषद सदस्य, आम्ही प्रशासकीय याच्यामध्ये कलेक्टर साहेब, जिल्हा नियोजन अधिकारी, प्रकल्प अधिकारी, खासदार साहेब सगळ्यांना भेटतो आम्ही. का तर आम्हाला गावचा विकास करायची, गावाला पैसा आणायची, म्हणून आम्ही ज्या ज्या अथॉरिटी आहेत, जे जे वरिष्ठ आहेत त्यांना आम्ही भेटतोच. त्याच्यात काही गैर नाही, कारण आम्हाला गावाला निधी आणायचा. राजकारणासाठी भेटता कसं? आम्ही समाजकारणासाठी आणि गावच्या विकासासाठी भेटतो. आणि ग्रामस्थांना सगळ्यांना माहिती आहे आज गावामध्ये किती निधी आणलाय. संदीप भाऊ, तुम्हाला मी हे सांगत नाही, पण या माझ्या सगळ्या ग्रामपंचायत जे सदस्य माझ्याबरोबर आहेत त्या सर्वांच्या मदतीने आज जर या गावचा कोटमवाडी, पेठेची वाडी आणि गाव आज जवळजवळ 10-12 कोटीची कामं आम्ही आणलेली आहेत. तो आमचा फोकस आहे. त्याच्यामुळे आम्ही वेगवेगळ्या क्षेत्रातल्या लोकांना भेटतोच, माजी आमदारांना भेटतो, आजी आमदारांना भेटतो, सर्वांना भेटतो मी जवळ. त्याच्यामुळं त्यांना त्या गोष्टी ठीक आहे. आता तुम्ही समाजकारणासाठी किंवा विकासासाठी भेटावं लागतं, हे खरंय. मला सांगा का तुमच्यावर असा आरोप केला का तुम्ही कोणत्या पदावर होते? मी पूर्वी महाराष्ट्र शासनामध्ये कौशल्य विकास विभाग जो आहे त्या कौशल्य विकासामध्ये मी डायरेक्टर म्हणजे आताचं पद उपायुक्त म्हणून मी रिटायर झालेलो आहे नोकरी करून. म्हणजे खूप मोठं पद आहे. MPSC ग्रेडचं आहे का? MPSC सुपर क्लास. अच्छा, मग
त्यांनी असं काय म्हटले का इतका मोठा क्लासचे अधिकारी होते, एकतरी माणूस नोकरीला लावला का? नोकरीला लावणं माझं कामच नव्हतं. नोकरीसाठी मार्गदर्शन करणं हे काम होतं. पण हे यांना समजणार नाही. मला शासन ज्याचा पगार देत होतं ते अगदी आपल्या गावाकडच्या भाषेत सांगायचं म्हणजे घोड्याला पाण्यापर्यंत न्यायचं ते आमचं काम होतं. घोड्यांनी पाण्यात उडी मारायची का आणखीन काय करायचं ते त्यांनी ठरवायचं होतं. त्याच्यासाठी शासन आम्हाला पगार देत होतं. ती आमची ड्युटी होती, ते आमचं कर्तव्य होतं, ते आम्ही करत होतो. पण काही मंडळी समजून घेत नाहीत. पूर्वी या डिपार्टमेंटचं जुनं नाव एम्प्लॉयमेंट एक्सचेंज होतं. म्हणजे एम्प्लॉयमेंट एक्सचेंजमध्ये फक्त नोकऱ्या देणे, पण तसं नव्हतं. म्हणजे नोकऱ्या देणे हे नव्हतं, पण नोकरीसाठी मदत करणं खरं त्याचा हा मेन रोल आहे. मग वेगवेगळ्या दृष्टिकोनातून त्या उमेदवाराची स्ट्रेंथनिंग करणं, त्याला सक्षम करणं नोकरीसाठी, मुलाखतीसाठी प्रिपेअर करणं, चाळणी करणं. म्हणजे जे मी गावठी भाषेत आता तुम्हाला सांगितलं ते की घोड्याला पाण्यापर्यंत नेणे. त्याने कंपनीत किंवा त्या याच्यात अर्ज करायचा का नाही तो त्याचा प्रश्न आहे. कंपनीमध्ये प्लेसमेंट त्यांची तुम्ही कळवूनही इथं नोकरी सुटलेल्या आहेत, तुम्ही अर्ज भरा, भरायचा का नाही तो त्याचा प्रश्न. त्याच्यामुळे मग असं काय होतं का तुमच्या हातामध्ये होतं का डायरेक्ट कुणाला बी घ्या कोणत्या बी नोकरी चिटवा? असं कुठल्याही माझेच नव्हतं, असं कुठल्याही अधिकाऱ्याच्या हातात नाही सरकारी. कारण प्रत्येक जण हा सरकारी नियमामध्ये त्याला ड्युटी कर्तव्य तो बांधलेले आहे. त्याच्यामुळे हे गावाकडे पण हे असे मग हे असे आरोप कसं काय केले जातात? हे कुठेतरी नोकरीमध्ये कामाच्या निमित्ताने काही लोक नाराज होतात, दुखावतात. थोडक्यात असं अगदी अरे हा एवढा मोठा साहेब आहे पण हा काहीच कामाचा नाही. मग ती एक निगेटिव्ह किंवा फेक नेरेटिव्ह पसरवायचं आणि त्याच्यातून हे सगळं पसरलेलं आहे. आता तुम्ही इतके मोठे अधिकारी होतात सर आणि आता सुखवस्तू आहात, मग कसं असून या गावकीच्या याच्यात का पडली? त्याचं एक या गावकीच्या याच्यात पडण्यासाठी एकच की माझे गुरु स्वर्गीय डॉक्टर गोविंद गारे, तुम्ही पण माहीत असेल वगैरे, त्यांचं नेहमी आम्हाला, मी ज्यावेळी पुण्यामध्ये कॉलेज करत होतो, PG करत होतो M.Com, त्यावेळी आम्ही काय असे विद्यार्थी होतो संत ज्ञानेश्वर हॉस्टेलचे. माझं हॉस्टेल वेगळं होतं पण असे एकत्र सोशल चळवळीमधले आम्ही मंडळी. त्यावेळी गारे साहेबांचा आम्हाला नेहमी विद्यार्थ्यांना असं पे बॅक टू द फॅमिली. याचा अर्थ काय, तुम्ही ज्या समाजातून आलेले आहेत ना त्या समाजासाठी तुम्ही योगदान द्या, त्या समाजामध्ये जाऊन काम करा ज्याला शक्य असेल. आर्थिक मदत, आर्थिक ज्याची दान ते त्याने आर्थिक करा, ज्याला वेळ देता येईल त्यांनी वेळ द्या, पण समाजासाठी करा. म्हणजे पे बॅक टू द फॅमिली. मग तेच गुरुमंत्र तुम्ही लक्षात ठेवून आलात. मग आता कसं वाटतंय हे सगळं पाहून? नाही हे बघा, ते आता असं वाटतंय की ही टीका ही होत राहणार आहे, पण ज्या उद्देशासाठी आपण आलेलो आहे ती तयारी माझी आहे ना. हे जे आरोप झालेले आहेत, जर माझी व्हील पॉवर किंवा माझं अंतर्गत मन मला सांगते तू जर कशातच काय बरबटलेला नाही, त्याच्यामुळं याच्यामध्ये अशी फिकीर करण्याची काहीच हे कारण नाही. कारण याचं एक कारण आहे, आम्ही समाजसेवेचा वसा घेतलेले, जसा वेळ मिळेल तसं काम करतो, लोकांना जसा वेळ देता येईल तो वेळ देतो, लोकांपर्यंत आम्ही उत्तरदायी होतो. त्याच्यामुळे टीकाही होत राहणार. आणि मी तर उलट म्हणतो, निंदकाचे घर असावे शेजारी, नंबर 1. आणि दुसरी गोष्ट, मला जर अजून विकास करायचा असेल ना, मला यांच्यासारखे आणखीन स्पर्धक निर्माण व्हावे, हे माझं चॅलेंज आहे त्यांना. हे आपल्या निमित्ताने मी त्यांना आव्हान करतो. त्याच्यामुळं आणि हे नोकरीमध्ये असे खूप प्रसंग आलेले आहेत या प्रकारचे, हे येत राहणार आहे. कारण हे खरं म्हणजे हे फक्त गैरसमजुतीतून झालेले प्रकार. आता मी तुम्हाला याच्यामध्ये करतो, तुम्ही प्रशासकीयचा म्हणजे आता इतकं वर्ष सेवेत काम करत आहात. आता जो ग्रामसेवक साबळे म्हणून दिला त्याला 2-3 वेळा निलंबित केलेला आहे. असं असूनही परत एवढं सगळं त्याच्यावर तक्रारी, गैरव्यवहारच्या तक्रारी, निलंबन, तरी पण ही सिस्टम अशीच वागती आणि तुम्हीच त्या सिस्टमचे एक अधिकारी राहिलेले. तुम्ही कसं पाहता याकडे? वाईट वाटतंय. पहिली माझी प्रतिक्रिया ही असेल का वाईट वाटतंय. आता सिस्टमचं मी तुम्हाला सांगतो का आम्ही जिल्हास्तरीय, मी वैयक्तिक जिल्हास्तरीय आणि स्टेट लेवलला काम केलेलं माणसं, मी तालुका प्लेसला कधी कामच केलं नाही. आज जे मी अनुभवतोय, मला टीका नाही करायची, पण सिस्टीमचं वाईट वाटतंय, एवढंच मी याच्यावर बोलेन. कारण काय, प्रशासकीय बाब आहे. कारण मी पण एकेकाळी त्याचा घटक होतो, त्या प्रोसेसमधला होतो. पण आज ज्यावेळी मी बघतो ना, तहसीलदार ऑफिसमध्ये जातो, पंचायत समिती ऑफिसमध्ये जातो, तुम्ही जो मला प्रश्न विचारणार त्याचं माझी एवढीच प्रतिक्रिया असेल की वाईट वाटते.